कधी गोळीबार होतो, कधी भर दिवसा चोऱ्या होतात, तर कधी गाड्यांची तोडफोड गुंडांकडून केली जाते। बरं, हे सगळं झाल्यानंतर पुण्याचे पोलीस त्यांना पकडतात, धिंड काढतात। कधी काही दिवस, कधी कधी तर काही तास झाले की हे गुंड लगेचच खुलेआम आपली दहशत माजवायला सुरुवात करतात। पुण्यामध्ये सध्या आंदेकर आणि कोमकर टोळीमध्ये भर दिवसा गँगवॉर सुरू आहे। पोलिसांकडून या टोळ्यांच्या म्होरक्यांना अटकही केली जाते, पण तरी सुद्धा गँगवॉर काही थांबत नाहीये। अशाच गँगवॉरमध्ये आणखीन एक हत्या शनिवारी झालेली आहे। काय आहे कनेक्शन, पाहूयात या रिपोर्टमधून। आधी गोळीबार, नंतर कोयत्यानं सपासपवार। आंदेकर कोमकर टोळीची दहशत। पुण्यात गँगवॉर थांबवण्यासाठी आता लष्करालाच पाचारण करावं लागेल की काय, असा प्रश्न उपस्थित होतोय। गेल्या 2 महिन्यात पुण्यात आंदेकर विरुद्ध कोमकर टोळीनं अक्षरशः उच्छाद मांडलाय। पुणे पोलिसांकडून कारवाई केली जाते, दोन्ही टोळींच्या गुंडांना अटक केली जाते, पण तरीही आंदेकर आणि कोमकर टोळीची दहशत कायम आहे। पुण्यात कोंढवा परिसरात शनिवारी एकावर सपासप वार केले। 9 गोळ्या त्याच्या दिशेनं झाडल्या गेल्या, यातल्या 2 गोळ्या लागून त्याचा मृत्यू झालाय। भर दिवसा ही घटना घडली। पोलिसांच्या तपासानंतर मृत व्यक्ती हा कोमकर टोळीचा सदस्य समीर काळेचा भाऊ असल्याचं समजलं। समीर काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातला आरोपी आहे। समीर काळेनं वनराज आंदेकरच्या हत्येसाठी मध्य प्रदेशमधून 10 पिस्तूल पुरवल्या होत्या आणि याचाच बदला घेण्यासाठी समीर काळेचा भाऊ गणेश काळेची हत्या केली। खडी मशीन चौकाच्या इथे भारत पेट्रोलियम पाशी एका रिक्षात असलेल्या माणसावरती जवळपास 5 ते 6 गोळ्या फायर करण्यात आलेल्या होत्या आणि त्यापैकी 2 गोळ्या त्याला लागून त्याचा जागीच मृत्यू झाला। इकडे पोलीस दाखल झाल्यानंतर त्याची ओळख गणेश काळे अशी पटली। मी आता त्याच खडी मशीन चौकाच्या पेट्रोल पंपाशी आहे, जिकडे ही सगळी घटना घडली। संध्याकाळी 3:45च्या सुमारास ही घटना याच पेट्रोल पंपाशी घडली आणि आता आपण बघू शकतो याच ठिकाणी खरं तर त्याचा खून करण्यात आलेला होता। गणेश काळे हा समीर काळेचा भाऊ आहे। समीर काळे वनराज आंदेकर खून प्रकरणी अटकेत असलेला एक आरोपी आहे। त्या आरोपीने वनराज आंदेकर हत्या प्रकरणी पिस्तूल पुरवल्याची माहिती खरं तर समोर आलेली आहे। गणेश काळेची हत्या केल्यानंतर आरोपी तिथून फरार झाले। काही वेळातच त्यांना अटक झाली। अमन मेहबूब शेख, अरबाज अहमद पटेलसह 2 अल्पवयीन आरोपींना अटक केली। हत्या करताना वापरलेल्या 2 पैकी एक गाडी जप्तही करण्यात आली। यातील मयत गणेश काळे यांचे वडील श्री किसन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोंढवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये अद्याप पावेतो एकूण 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्यासोबत 2 विधी संघर्ष बालकांनाही ताब्यात घेतलेला आहे। आज सन्माननीय न्यायालयासमोर त्यांना रिमांड करता हजर करण्यात येईल। गेल्या वर्षभरापासून आंदेकर आणि कोमकर टोळीत गँगवॉर सुरू आहे। वनराज आंदेकरच्या हत्येनंतर गँगवॉर तीव्र झालाय। 1 सप्टेंबर 2024 रोजी नानापेठमध्ये राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली। या प्रकरणात गणेश कोमकर, संजीव कोमकर, जयंत कोमकर आणि इतरांसह 21 आरोपींना अटक करण्यात आली। वनराज आंदेकरच्या हत्येनंतर संतापलेल्या आंदेकर टोळीच्या सदस्यांनी त्याच्या अंत्यविधीच्या वेळी शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतली होती। त्याचाच एक भाग म्हणून 1 सप्टेंबर 2025 रोजी प्लॅनही आखला होता। वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपींची रेकी करण्यात आली होती, पण पोलिसांना याची माहिती मिळाली आणि हा प्लॅन उधळला। गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं त्यांच्या भाच्याची म्हणजे आयुष कोमकरची हत्या केली। हे 3 अटक केलेले आरोपी जे आहेत यांची कालच्या गुन्ह्यामध्ये घटनास्थळावरती भूमिका स्पष्टपणे दिसून येते। CCTV फुटेज असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी घटनास्थळाला आजूबाजूला जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत यामध्ये त्यांनी पिस्टलचा आणि धारदार शस्त्राचा वापर मयताचा खून करण्याकामी वापरल्याचं निष्पन्न होत आहे। त्या अनुषंगाने
अधिक पुरावे आम्ही संकलित करत आहोत. 9 आरोपीमध्ये बंडू आंदेकर यांचं नाव आहे. भर दिवसा घडलेल्या घटनेनं पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न उपस्थित होऊ लागले. काही दिवसातल्या या घटना निश्चितच चिंताजनक आहेत आणि मलाही वाटतं की आम्ही सातत्याने याच्यावरती बोलतोच आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं काल या संदर्भातल्या सूचना पोलीस आयुक्तांनाही दिलेल्या आहेत. माझंही सकाळी त्यांच्याशी आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. त्यामुळे या शहरातला कायदा सुव्यवस्था हा नीट राहण्यासाठी निश्चितपणे आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये जबाबदारी आम्ही निश्चित केलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये काम आम्हाला 100% करायचं की या शहरातली गुन्हेगारी कमी कशी करता येईल, त्याचा बिमोड कसा करता येईल, याच्या सगळे मिळून आम्ही काम. अनेक छोट्या मोठ्या टोळ्या पुण्यात सक्रिय आहेत. बदला घेण्यासाठी लहान मुलांच्या हाती शस्त्र पुरवली जातात. यामुळे पुण्याची तरुणाई कुठल्या दिशेने जातीये? पोलिसांचा वचक कमी पडला आहे की काय, असाही प्रश्न उपस्थित होतोय. महत्वाची बाब म्हणजे टोळ्यांचे म्होरके हे जेलमध्ये असूनही असे प्रकार घडतात. रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.